नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत गुजराती कढी. गुजराती कढी करण्यासाठी एका मिक्सिंग जारमध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे आलं घेतलेले आहे. आता हे आपल्याला व्यवस्थितपणे ग्राइंड करून घ्यायचे आहे. मिरचीचा ठेचा इथे तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, अशा छान छान रेसिपीजसाठी निहा की रसोईला नक्की सबस्क्राइब करा. आता याच मिक्सिंग जारमध्ये 1 कप दही घेतलेले आहे आणि 3 चमचे बेसन घालायचे आहे. आणि थोडेसे पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे ग्राइंड करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपले व्यवस्थितपणे ग्राइंड करून झालेले आहे. आता एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया. कढईमध्ये साधारण 3 चमचे तेल घेतलेले आहे. 1 चमचा राई घालायची आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आता ताकाचे मिश्रण आपण व्यवस्थितपणे फोडणीमध्ये घालून घेऊया आणि थोडेसे पाणी घालून कढी व्यवस्थितपणे हलवून घेऊया. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा साखर घालून घेऊया आणि कढी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हलवून घेऊया. साधारण 2 मिनिटं कढीला उकळी काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून कढी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हलवून घेऊया. तर इथे आपली ही गुजराती कढी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते.